काफ़ी बच्चे जो है तो एप्लीकेशन लेकर आए हैं नौकरियों के लिए, तो आपके इस पर क्या कहते हैं? रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथे एम4 सिडको लोकनेते गोपीनाथराव मुंडे वंजारी भवन येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यासाठी आमच्या कार्यालयाकडे एकूण 18 कंपन्यांनी 540 विविध पदांसाठी 10वी 12वी ITI डिप्लोमा टेक्निकल नॉन टेक्निकल अशा विविध ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अशा विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांकरिता वेगवेगळ्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 540 पदसंख्या आमच्याकडे या ठिकाणी अधिसूचित झालेली आहे। तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित आहेत। त्यामध्ये जवळपास 400 ते 500 उमेदवार यासाठी मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। किती फायदा होणार आहे मुलांना या कोरोना? म्हणजे आमच्या नेहमीच्या अनुभवानुसार यापैकी साधारण 150 ते 200 उमेदवारांना निश्चितपणे रोजगार उपलब्ध होऊ शकतो। पूर्ण नाव आणि पोस्ट सांगा। मी सुरेश पराडे, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर। सर मला एक सांगा की किती औषध कंपन्या इथं आलेल्या आहेत? फार्माच्या एक सवेरा फार्मा आहे आणि 2 कंपनी आहेत। दुसरी नाव सांगतो। विभागीय मुख्यालय छत्रपती संभाजीनगर। माझ्या या विभागात साधारण छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली अशा 8 जिल्ह्यांच्या आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे असून आज जिल्ह्याच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच साहेब यांच्या त्यांच्याही वाढदिवसानिमित्त आज रोजगार मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत करण्यात आलेले आहे। यामध्ये साधारण 8 जिल्हे विभागामध्ये असून 8 जिल्ह्यात आज रोजी 18 रोजगार मेळावे टेस्टिंग ड्राईव्ह तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचे वेगवेगळे लाभार्थींना वेगवेगळे याचे वाटप करण्यात येणार आहे। आणि त्याची आज छत्रपती संभाजीनगर येथे आपले मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते